नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी 18 फेब्रुवारी नंतर मोठा धक्का। ब्रह्मदेवाने लिहिलेले या 3 घटना तुमच्या आयुष्यात खऱ्या ठरणार आहेत। त्यामुळे तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल किंवा तुमच्यासाठी खूप धक्कादायक बातमी असणार आहे। तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। कुंभ राशी आजपासून तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते आधीच ब्रह्मदेवाने तुमच्या भागात किंवा तुमच्या आयुष्यात लिहून ठेवलेला काळ होता। बदलते ग्रहाची चाल बदलते आणि तुमच्या जीवनात दिशासुद्धा आता कायमची बदलू शकते। काही लोक तुमच्यापासून दूर जातात, काही अचानक जवळ येणार आणि एक अशी घटना घडणार आहे जे तुमच्या पुढील अनेक वर्षाचा पाया ठरणार आहे। तुम्हाला कदाचित वाटेल की हे अचानक कसं घडलं, पण लक्षात ठेवा, हे अचानक नाही तर नियतीचे नियोजन आहे। आणि जर तुमची रास कुंभ असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयुक्त असा माहितीचा ठरणार आहे। तुमचं हे राशी भविष्य खूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। तर कुंभ राशी काही क्षण तुमचं भविष्य उघड करणार, तर काही तुमच्यासाठी तुमचं खरं भाग्य जाणून घ्यायला काही क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहेत। नंबर 1 आहे की अचानक भांड्याचा दरवाजा उघडणार। तर कुंभ राशीच्या आयुष्यात असा एक टप्पा सुरू होत आहे जिथं नशीब अचानक तुमच्याकडे वळताना दिसेल आणि तुम्हाला जाणवेल की इतके दिवस तुझ्या अंधारातील तुम्ही चालत होता त्याचा शेवट आता जवळ आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वेळा तुम्ही मनात विचार केला असेल की माझ्या बाबतीत असं अडथळे का येतात, कामं शेवटच्या क्षणी का थांबतात, की मी इतकी मेहनत करूनही फळ का मिळत नाही। पण विश्व प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतं आणि कुंभ राशीसाठी ती योग्य वेळ आता सक्रिय होत आहे आणि एखादा प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने उभा राहू शकतो। एखादी बंद झालेली संधी पुन्हा उघड होऊ शकते, अडकलेली रक्कम अचानक खात्यात जमा होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करूनही थकलात तिथून असा सकारात्मक उत्तर येऊ शकतं आणि त्यामुळे तुमची परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हेच ते आयुष्य आहे ज्याचं काही दिवसापूर्वी निराश होते। मात्र लक्षात ठेवा, हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही तर आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा आहे। लोक हे तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणार आहेत। तुमचं मत महत्त्वाचं ठरवणार आहे त्यांच्यासाठी आणि तुमची उपस्थिती त्यांना हवीहवीशी वाटणार आहे आणि तुमच्या शब्दांना वजन मिळणार आहे। त्या क्षणी तुम्हाला सर्वात मोठी परीक्षा तुमच्या धाडसाची असणार आहे, कारण अचानक आलेली संधी घाबरवते। हो, मी हे करू शकेल काही, असं संधी माझ्यासाठीच आहेत का, असे प्रश्न तुमच्या मनात येईल। पण यावेळी ठाम राहणं गरजेचं आहे, कारण भाग्य दरवाजा एकदाच उघडतं, म्हणून त्या दरवाजातून उघडणारा आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाणं आणि तुमच्यावर अवलंबून असतं। जर तुम्ही या क्षणी निर्णय घेतले, भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर एक घटना तुमच्या पुढील 5 ते 7 वर्षाचा पाया भक्कम करू शकते। कुंभ राशी थोडा वेळ तुमच्या बाजूने फिरताना सज्ज राहणार आहे, कारण जे येणार आहे ते साधं नाही आणि ते तुमचं आयुष्य नव्या उंचीवर नेणार आहेत। नंबर 2, खोट्या व्यक्तीचा मुखवटा गळून पडणार आहे। तर कुंभ राशी, तुमच्या आयुष्यात ही काही व्यक्ती अशा आहेत की ज्या तुमच्याशी वरवर खूप चांगल्या बोलतात, पण साथ देतात आणि त्याचं नाटक करतात, पण मनात मात्र वेगळाच विचार ठेवतात। तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याशी तुमचं योजना, स्वप्न हे शेअर केलं आणि त्याचीच कमजोरी त्यांनी घेतली आणि खऱ्या व्यक्तींचा चेहरा आता समोर येणार आहे। एखादी छोटी घटना, बोललेलं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचं डोळं उघडणार आहे। कदाचित राग येईल, पण हे सत्य वेळेवर तुमच्या समोर येणार आहे आणि तुमच्यासाठी ते चांगलंच असणार आहे, कारण नियती तुम्हाला चुकीच्या व्यक्तींपासून, चुकीच्या संगतीपासून बाहेर काढत आहे। ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवून जाणार आहे। प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नये, पण त्याच वेळी ही घटना तुमच्या अंतःप्रेरणा किती मजबूत करणार आहे हेही दाखवणार आहे। मनात कुठेतरी तुम्हाला आधीच संशय येत होता, पण आता तो संशय स्पष्टपणे बदलणार आहे, कारण या घटनेनंतर तुम्ही अधिक सावधान आणि शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल। लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्यात दूर जातात
ते कायमचे तुमचे नसतात आणि जे तुमच्या मोठ्या यशाच्या आधीच साफसफाई करत असतात ते कुंभ राशी तुमच्या सोबत असतात. सत्य समोर येणार आहे, त्या सत्यामुळे तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे. नंबर 3, आर्थिक उन्नती किंवा मोठा संकेत. कुंभ राशी, तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण अनिश्चितता निर्माण झाली होती ती हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात की इतकं मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही, माझं नशीब पैशाच्या बाबतीत इतकं कठीण का आहे. पण लक्षात ठेवा, पैसा हा केवळ कष्टावर नाही तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहाच्या अनुकूलतेवर अवलंबून असतो. आता ही अनुकूलता तुमच्याकडे वळताना दिसत आहे. अडकलेली रक्कम अचानक सुटू शकते. ज्या व्यवहारातून आशा सोडली होती तिथूनच सकारात्मक बातमी येऊ शकते. एखादा नवीन प्रोजेक्ट, नवीन जॉबची ऑफर किंवा साईड बिझनेसची संधी तुमच्यासमोर येऊ शकते, जी सुरुवातीला लहान वाटेल पण पुढे जाऊन मोठा आर्थिक आधार येईल. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही तर तुमचा आत्मविश्वासही परत आणणार आहे. लोकांच्या नजरेतून तुमची किंमत वाढेल, तुमचं मत विचारलं जाईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल की तुम्ही कठीण काळात हार मानली नाही. मात्र इथे एक मोठी जबाबदारी आहे. अचानक आलेला पैसा टिकवणं हे कमवणं इतकंच महत्त्वाचं आहे, कारण भावनेतून खर्च, देखावा किंवा चुकीच्या गुंतवणूक होऊ शकते. म्हणून ती गुंतवणूक टाळा, नियोजन करा, थोडी बचत ठेवा, कारण भविष्यासाठी सुरक्षित पाया तयार करणं हा काळ केवळ पैशाचा प्रवाह वाढवणारा नाही तर पुढील 2 ते 3 वर्षासाठी आर्थिक स्थिरता देणारा आहे. कुंभ राशी, समृद्धीचा हा संकेत साधा नाही, हे तुमचं संघर्षाची कमाई आहे. आता विश्व तुम्हाला त्याच योग्य फळ द्यायला तयार झालं आहे. तर कुंभ राशी, तुमचं राशी भविष्य 18 फेब्रुवारीनंतर खूप ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी लिहिलेल्या ज्या बातम्या आहेत त्या अत्यंत फायदेशीर आणि तुमच्या यशाच्या, मेहनतीच्या आणि तुमच्या आर्थिक चणचण जी भासत होती ती सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.